राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी आली मोठी बातमी। कर्जमाफीची यादी आणि KYC बद्दल नवीन अपडेट आलेली आहे। राज्यातील लाखो शेतकरी ज्या मोठ्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या शेतकरी कर्जमाफीबाबत आता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना तुम्हाला माहीतच आहे की कर्जमाफीची तारीखवर तारीख बदलणे सुरू आहे, त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे आणि सध्या परिस्थिती बिकटलेली आहे। परंतु आता सध्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि असा नवीन KYC बद्दल नवीन अपडेट आलेली आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणे अत्यंत आवश्यक आहे। राज्यभरात कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये बँकेकडून शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आणलेल्या कर्जमाफी योजनेची प्रक्रिया युद्धस्तरावरती पार पडली जाते। याच्यामध्ये प्रत्येक बँकेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया युद्धस्तरावरती सुरू आहे। प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी आता समोर यायला लागलेली आहे। याच अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील प्रश्न उपस्थित व्हायला सुरू झाले आहेत की नेमकी शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया कशी पार पडली जाणार, आमच्यामध्ये याद्या कुठे प्रकाशित केल्या जाणार, शेतकऱ्यांना याद्या कुठे पाहता येणार, आपलं नाव आहे किंवा नाही हे कसं समजणार आणि नाव जर असेल तर पुढे आपल्याला KYC कशी करावी लागणार, त्याच्यासाठी मोबाईलवरून KYC होणार का बँकेत जावं लागणार, या सर्व प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये प्रक्रिया युद्धस्तरावरती सुरू करण्यात आलेली आहे। सहकार विभागाच्या माध्यमातून प्रत्येक बँकेला त्याच्या संदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत। याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुरुवातीला शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली जाते। माहिती अपलोड करत असताना 2 याद्या बनवल्या जाणार आहे। ज्या कर्ज खात्याला आधार संलग्न आहे आणि ज्या आधाराची ॲग्रीस्टॅगची माहिती आहे अशा शेतकऱ्यांची एक यादी आणि ज्याचा डेटा उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांची एक यादी, ज्यांचा डेटा उपलब्ध नसेल अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करून त्यांना संपर्क करून माहिती देण्यासाठी सांगितलं जाईल। बँकेच्या माध्यमातून जवळजवळ 95 ते 99% माहिती अपलोड करण्यात आलेली आहे। कुठल्याही जिल्ह्यात 2, 3, 5 अशी माहिती बाकी आहे, ही येत्या शनिवारपर्यंत गोळा केली जाणार। साधारणपणे कर्जमाफीची पहिली यादी 6 जुलैनंतर सोमवारनंतर प्रकाशित केली जाईल। ही यादी प्रकाशित केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या मेसेजद्वारे कळवलं जाईल। या याद्या बँकेवरती तलाठी कार्यालयाकडे आणि गावोगावी ग्रामपंचायत स्तरावरती दिल्या जातील। प्रत्येक गावाची यादी शेतकऱ्यांना WhatsApp ग्रुपवरती सुद्धा उपलब्ध होईल। याच्यासाठी जे कर्जमाफीची पोर्टल असेल त्या पोर्टलवरती याद्या उपलब्ध होतील। या पोर्टलमध्ये उद्घाटन मुख्यमंत्र्याचे किंवा कृषी मंत्र्याच्या हस्ते होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना KYCची प्रक्रिया सुरू होईल। ज्यांची नाव यादीत येईल त्यांना आधार नंबरसोबत एक विशिष्ट WIKI ID म्हणजे युनिक ID दिला जाईल। हे नंबर प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजे बायोमेट्रिक KYC करावी लागणार आहे। बायोमेट्रिक KYC झाल्यानंतर 48 तासाच्या आत सेंट्रलाइज खात्यातून कर्जमाफीची रक्कम थेट खात्यामध्ये जमा केली जाईल आणि तो शेतकरी कर्जमुक्त होईल। या पोर्टलचे उद्घाटन अद्याप नियोजनात नाही, कारण पावसाळी अधिवेशनामध्ये यासाठी 20,000 कोटी रुपयांची निधी मागणी करण्यात आलेली आहे, जो राज्यपालाच्या सहीने उपलब्ध होईल। त्यानंतर या संदर्भातील GR येईल आणि पोर्टल लॉन्च करून KYC प्रक्रिया सुरू होईल। आजच कर्जमाफीच्या संदर्भात माहितीवर एका पुस्तकाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। आता लवकरात लवकर या कर्जमाफीचे पोर्टल देखील उद्घाटन केले जाईल। सध्या फक्त आधाराची आणि आकडेवारीची पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर समोर येत आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे, शेतकऱ्यांना माहीत आहे की 30 जून हा शेवटपर्यंत कर्जमाफीची तारीख दिल्यानंतर आता सरकार युद्धस्तरावरती काम करत आहे, कारण की रोहित पवार आणि दुसरे विरोधी पक्षनेत्यांनीसुद्धा आक्रमकता आता सरळ हाताने धरलेली आहे। त्यांचं डायरेक्ट म्हणणं आहे की कर्जमाफी लवकरात लवकर जर झाली नाही तर आम्ही आंदोलने सुरू करू आणि रस्त्यावर उतरू आणि यामध्येच आता शेतकऱ्यांमध्ये सुद्धा संताप व्यक्त होत आहे, कारण की शेतकरी कर्जमाफीची तारीखवर तारीख बदलण्यात येत आहे। त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे की खरंच शेतकरी कर्जमाफी होणार की बस आपल्याला तुरी देण्याचे काम हे सरकार करत आहे। म्हणून शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचे की 5 जुलै ही तारीख आता कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे आणि मुख्यमंत्रीसुद्धा याबाबत बोललेले आहे।
आणि याची माहिती आता सध्या युद्धस्तरावरती काम सुरू असल्याची त्यांनी माहितीसुद्धा दिलेली आहे. पाहूया आता 5 जुलैच्या नंतर आणि याबाबत काय माहिती येणार आहे. अद्याप याद्या प्रकाशित केलेल्या नाहीत. यादी प्रकाशित झाल्यानंतर त्याची अपडेट येईल. पुढचे जे काही अपडेट येतील ते सुद्धा नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करू, कारण की एक नवीन व्हिडिओमध्ये आपण ही माहिती देऊया. तोपर्यंत भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.